मनुष्य जातीने श्रेष्ठ ठरत नसून तो गुणाने श्रेष्ठ ठरतो। ईश्वर एक असून तो सर्वव्यापी, निर्विकार, निर्गुण व सत्यरूप आहे। सर्व मनुष्य व मनुष्येतर प्राणी त्याची लेकरे आहेत। हा वास्तव विचार सन 18व्या शतकात निर्भीडपणे मांडून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक गुलामगिरीतून समस्त मानवाला बाहेर काढण्याचे काम करणारे आणि सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे महात्मा ज्योतिबा फुले आहेत। आज त्याची 196वी जयंती आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला। महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म शेतकरी, भाजीपाला व फुलांचा व्यवसाय करणारे गोविंदराव आणि चिमणाबाई यांच्या पोटीता 11 एप्रिल 1827 रोजी झाला। त्या दिवशी ज्योतिबाची यात्रा होती म्हणून गोविंदराव आणि चिमणाबाई यांनी तेजस्वी आणि ओजस्वी असलेल्या पुत्राचे नाव ज्योतिबा असे ठेवले। काही लोकांच्या जीवनात जन्मापासूनच अडचणी आणि संकटे दार ठोठावतच असतात। ज्योतिबांच्या बाबतीतही असेच काही घडले होते। त्यांच्या आई चिमणाबाईचे अकाली निधन झाले। बाळ ज्योतिबा आईविना पोरके झाले। आपल्या त्यागी पत्नीच्या निधनाने गोविंदरावांना अतिशय दयक झाले। काय करू आणि काय नको अशी त्याची मनस्थिती झाली। काहींनी त्यांना दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला, पण गोविंदरावांनी तो ऐकला नाही। ज्या काळात एक पत्नी जिवंत असतानाही 2-3-4 विवाह करण्याची पद्धत होती, अशा काळातही गोविंदरावांनी दुसरे लग्न केले नाही। यावरून त्याचे चिमणाबाईवर असलेल्या प्रेमाची आपणास जाणीव होती। सगुणाबाईंनी ज्योतिबांच्या आपल्या मुलाप्रमाणेच सांभाळ केला। ज्योतिबांना राजाराम नावाचे वडील बंधू होते। गोविंदराव यांनी राजाराम आणि ज्योतिबाचे आई वडील दोन्ही बनन उत्तम प्रकारे मुलाचे संगोपन करू लागले। त्यांच्या मुलांच्या संगोपनाला खरा हातभार लागला तो नात्यातील सगुणाबाई क्षीरसागर याचा। सगुणाबाईंनी अगदी पोटच्या मुलाप्रमाणेच राजाराम व ज्योतिबा यांचा सांभाळ केला। त्यांच्या या मायेच्या छत्राखालीच ज्योतिबाचे मन बुद्धी विकसित होऊ लागली। एक आई आपल्या मुलांसाठी जे जे करते ते सर्व सगुणाबाईंनी केले। त्यामुळे ज्योतिबांच्या आयुष्यात सगुणाबाईचे स्थान अनन्यसाधारण आहे। महात्मा फुले 7व्या वर्षी शाळेत दाखल झाले। भारतात शूद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता। इंग्रज राजवटीमुळे तो अधिकार मिटवायला सुरुवात झाली। पुण्यात पहिली मराठी शाळा सन 1824 मध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांनी काढली होती। या शाळेत गोविंदरावांनी ज्योतिबांना वयाच्या 7व्या वर्षी दाखल केले। ज्योतिबा हे पहिल्यापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेचे, कष्टाळू, प्रतिभासंपन्न असल्याने शाळेतील सर्व घटक त्यांनी आत्मसात करायला सुरुवात केली। तोंडी गणिते सोडवणे त्यांना सहज शक्य होऊ लागले। त्याची अभ्यासातील उल्लेखनीय प्रगती पाहून मात्र काहींचा जळफळाट झाला नसेल तर नवलच। हातातील कुडत खुरपे जाऊन हातीपाटी दफ्तर आले। इंग्रज सरकारने ठिकठिकाणी शाळा उघडल्याबरोबर प्रस्थापित वर्गातील लोकांनी धर्म बुडाला, कलियुग आले, विद्या नीच घारी गेली म्हणून चोहीकडे हलकल्लोळ उडविला। तुम्ही शूद्रांनी विद्या शिकल्याने सारा भ्रष्टाचार होऊन धर्म बुडेल असाही लोकांना उपदेश करू लागले। धार्मिक धाक दडपशाही भिवून लोक ऐकणार नाहीत म्हणून तुमच्या मुलांना शाळेत बसवून तुमचे उद्योगधंदे बुडवावे असा इंग्रज सरकारचा दाव आहे। तुम्ही आपले उद्योगधंदे सोडून मुलांना शाळेत घालू नका असेही हे धर्मगुरू लोकांना सांगत सुटले आणि त्याचप्रमाणे गोविंदरावांच्या कारकुनाने व इतर लोकांनी गोविंदरावांच्या डोक्यात भलतेच वेळ भरून दिले। त्यांना सांगितले होते की या मुलाला शाळेत घालून ऐदी बनविण्यापेक्षा बागेत काम करायला शिकवा, म्हणजे हा तुमचे कुटुंबाचे पुढे उत्तम पोषण करील अशी समजूत सर्ट मोठ्या मनाच्या गोविंदरावांची काढण्यात आली। त्यामुळे ज्योतिरावांच्या हातचे पाटी दफ्तर व दोत लेखणी जाऊन त्याऐवजी हाती कुडत खुरपे आले। ज्योतिबा आता मठ्यात टिकास, फावडे, विठाई, नांगर, खुरपे यांच्या सोबतीत दिवस घालवत होते। ज्योतिबा आपल्या वडिलांच्या सर्व गोष्टी ऐकत व त्या पूर्ण करत। ज्योतिबा 13 वर्षाचे असताना त्याचा विवाह सगुणाबाईच्या पसंतीनुसार सातारा जिल्ह्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे पाटलाची 9 वर्षाची कन्या सावित्री शी सन 1840 मध्ये मोठ्या थाटामाटात झाला। पुढे शेतीच्या कामाच्या दिवसात ज्योतिराव आणि गोविंदराव पहाटे उठून मठ्यात जात फुलझाडांची काळजी घेत। सावित्रीबाई घरातील सर्व कामे आवरून जेवण घेऊन मठ्यात जात असे। शेतात सकाळच्या वेळी कामे उरकून जेवण झाले की सर्व मंडळी आंब्याच्या झाडाखाली ज्योतिराव, सावित्रीबाई आणि सगुणाबाई स्वतःची शाळा सुरू करत। जमिनीची पाटी व काकडीची पेन्सिल करून अक्षर गिरवत बसत। 1808 साली मुलींसाठी पहिली शाळा सुरू। 2-3 वर्षांच्या अंतरानंतर गफार बेग मुन्शी आणि ख्रिश्चन मिशनरी लिजिटसाहेब यांच्या मदतीने ज्योतिबाचे शिक्षण पुन्हा सुरू झाले। शाळेत शिकवलेले घटक घरी आल्यावर ज्योतिराव सावित्रीबाईंना व सगुणाबाईंना सांगून त्यांना शिकवू लागले।
अशातच त्यांच्या हाती थोर लेखक थॉमस पेन याच्या द राईट ऑफ मौन हा ग्रंथ वाचनात आला. या ग्रंथाच्या वाचनाने त्यांच्या मनावर मोठा आघात झाला. निग्रो लोकांवर लादलेली गुलामी आणि त्यामुळे त्याचे होत असलेले हाल ज्योतिबांच्या मनाला डॅक देऊन गेले. मानवी स्वातंत्र्याच्या आणि समतेच्या ध्येयवाद त्यांच्या मनात आकार घेऊ लागला. आपल्या देशातही ही स्थिती कमी अधिक प्रमाणात असल्याचे त्यांना जाणवत होते. ज्याप्रमाणे निग्रो लोकांना वागवले जाते, त्याचे हक अधिकार नाकारले जातात, त्याप्रमाणे भारतातही अस्पृश्य समजलेल्या समाजाचीही तीच अवस्था आहे. यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना त्यांच्या मनामध्ये जोर धरू लागली. खरा धर्म म्हणजे काय याविषयी ते चिंतन करू लागले. सदाचार नैतिकता हेच खऱ्या धर्माचे सार आहे याची जाणीव झाली. ही जाणीव आपल्या देश बांधवामध्ये होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आपल्या बांधवाचे अज्ञान दूर करून त्यांना माणूस बनवण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी जागृत करण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे हे त्यांनी ओळखले होते. त्यासाठी स्त्रिया व शूद्र यांच्यासाठी ज्ञानाचे दरवाजे खुले करायचे असा त्यांनी ठाम निश्चय केला. स्त्रियांना आपल्या कर्तव्याची योग्य रीतीने जाणीव झाली तर राष्ट्राची प्रगती झपाट्याने होईल याची त्यांना खात्री होती. म्हणून त्यांनी 1 जानेवारी 1848 साली पुण्यातील बुधवार पेठेत तात्याराव भिडे यांच्या वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू करून वर्षानुवर्षे पसरलेल्या काठ्याकूट अंधाराच्या विळख्याला मोठा छेद दिला. ही घटना म्हणजे भारताच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक इतिहासातील मोठी क्रांती होय. पहिला पुनर्विवाह लावला सन 1848 ते 1852 पर्यंत पुण्यात सर्व जाती धर्माच्या पोरापोरींना, स्त्री पुरुषांना शिकता यावं म्हणून जवळपास 18 शाळा आणि 1 प्रौढशाळा सुरू केली. या शाळेत ज्योतिबा, सावित्रीबाई स्वतः अध्यापन करू लागले. शूद्रातिशूद्र मुला मुलींना ज्ञानाचे दरवाजे उघडे करणारे महात्मा ज्योतिबा फुले हे आधुनिक काळातील थोर भारतीय महापुरुष आहेत. त्या काळात बालविवाह व्हायचे, तरुण वयात विधवा झालेल्या स्त्रियांना पुनर्विवाहाचा अधिकार नव्हता. विधवाची दैन्यावस्था पाहून ज्योतिरावाचे मन गहिवरून आले. अन्यायाविरुद्ध बंड करणे हा त्याचा बाणा होता. त्यांनी विधवा स्त्रियांचा पुनर्विवाह घडवून आणायचे ठरविले. हिंदू स्त्रीला तिच्या जुनाट बंधनातून मुक्त करण्यासाठी 5 मार्च 1864 रोजी पुण्यातील गोखले यांच्या वाड्यात रघुनाथ जनार्दन व नर्मदा या दोघांचा पहिला पुनर्विवाह स्वहस्ते लावला. ज्योतिराव हे बोलणारे समाज सुधारक नव्हते तर प्रत्यक्ष कृती करणारे समाज सुधारक होते. कोणत्याही कर्मकांडाला थारा नसलेला आणि ईश्वराची भक्ती करण्यासाठी मध्यस्थाना नाकारून प्रत्येक मानवाला अधिकार देणारा, स्त्री पुरुष यात भेद न करणारा संपूर्ण समतावादी अशा सत्यशोधक समाजाची स्थापना 23 सप्टेंबर 1873 करून धार्मिक गुलामगिरी मोडीत काढण्याचे काम केले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध घेऊन जीर्णोद्धार केला. छत्रपतीच्या कार्यावर सोप्या भाषेत 8 पोवाडे लिहून छत्रपतीचा प्रेरणादायी इतिहास लोकांपर्यंत पोहोचवला. त्यांनी गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, ब्राह्मणाचे कसब या ग्रंथातून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील गुलामगिरी व प्रहार करून समस्त मानव जातीला मुक्त करण्याचे महान कार्य केले आहे.